ही सगळी जीवन पद्धती आहे जगातले मुळात धर्म म्हणजे. आद्य शंकराचार्य असं म्हणाले, कोहम कोहम उत्तरानं चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये उत्तर आलं, मी ईश्वराचा पुत्र आहे. सर्व धर्म सत्याच्या शोधामध्ये असतात. सत्य काय आहे हे ज्याच्या त्याच्या परीने जो तो शोधायचा प्रयत्न करतो. पण जीवन पद्धतीमध्ये धर्म इति धारयति धर्म, जो धारण करतो तो धर्म असतो. त्यामुळे प्रार्थनागृहांमध्ये आल्यानंतर माणसं अधिकाधिक नम्र व्हावीत, माणसं अधिकाधिक विचारी व्हावीत आणि माणसं अधिकाधिक मानवतेच्या मार्गावरती चालावीत, याच्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला. ऑल सेंट चर्च खडकी हे पुण्यातील सर्वात जुने चर्च आहे. आज या ठिकाणी हेरिटेज वॉक घेण्यात आला, त्याची ही माहिती आपल्यासाठी. Church, CNI, so all the people is there, so we have heritage walk. Thank you. Thank you. Welcome all, and thanks to all the people who come here early morning for this heritage walk. We would just like to introduce these people who come here for this heritage walk. VVG इंडिया लिमिटेड क्लब हेरिटेज आणि HVJC महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम होतोय. याचं सगळं श्रेय तळवळकरांकडे आहे. त्यांनी मला एक प्रचंड मोठा कार्यक्रम असा मिनिट टू मिनिट पाठवला होता. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तळवळकरांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आता पुढची सूत्र जी आहेत ती तळवळकर. 187 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या या ऐतिहासिक चर्चची माहिती जाणून घेण्याची संधी आपल्याला दिली, त्याबद्दल या चर्चच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सेक्रेटरी श्री नरसिंहन, नंतर प्रेस्बिटरी इन्चार्ज म्हणजे मुख्य धर्मगुरू रेव्हरंड मनोज काटे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वस्त श्री नॉर्मन लॅफ्रे यांच्याशी माझं खूप कोऑर्डिनेशन झालं आणि ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम हार्दिक आभार मानतो. तसंच क्लब हेरिटेज डॉक्टर गणेश राऊत, उमेश पोटे, आकाश BVG ग्रुपचे यांचेही आभार मानतो. मला दुसऱ्यांदा इथे तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहायची संधी दिली त्याबद्दल. आपला डिसेंबर महिन्यात जेव्हा पंचावत चर्चमध्ये हेरिटेज वॉक झाला तेव्हा मी पुण्यात चर्च कशी येत गेली त्याची परंपरा, त्याचा थोडासा मागोवा घेतला होता. तर तेच थोडंसं सुरुवातीला कॅरी फॉरवर्ड करतो, म्हणजे मग तो लिंक थोडी ती आपल्याला लक्षात येईल. तर तेव्हा मी म्हटलं होतं की 1792 साली महादेजी शिंदे पराक्रमी सरदार पुण्यात आले. जवळ 13-14 वर्षांच्या उत्तर भारतातल्या मोहिमा हटकून ते पुण्यात आले आणि तेव्हा पेशवाईचं थोडंसं डळमळीत झाल्यासारखं हे होतं. ते आधार देऊ इच्छित होते आणि होतेच तेवढे सक्षम. 1792च्या मला वाटतं जुलै वगैरे महिन्यात ते पुण्यात आले, जून जुलै असे केव्हा तरी. आणि त्यांच्याबरोबर फ्रेंच पलटण होती. तर फ्रेंच पलटणीत नॅचरली युरोपियन सैनिक होते. सवाई माधवराव पेशवे होते तेव्हा गादीवर, त्यांच्या पदरी पोर्तुगीज सैनिक होते. तर या सगळ्या युरोपियन लोकांच्या मागणीनुसार सवाई माधवराव पेशव्यांनी 1793 साली निधी आणि जागा त्यांना एक चर्च बांधण्यासाठी उपलब्ध करून दिली, जे आजही सिटी चर्च या नावाने ओळखलं जातं किंवा चर्च ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन असं त्याचं अधिकृत नाव आहे. तर तिथे 1793ला ते चर्च सुरू झालं, त्यांच्या प्रार्थना सुरू झाल्या. दुर्दैवाने महादजी शिंदेंचं 1794 मध्ये फेब्रुवारीच्या सुमारास निधन झालं. म्हणजे हार्डली ते पुण्यात आल्यावर 1.5 वर्ष राहिले आणि त्यांचं निधन झालं 1794 मध्ये. त्याच्या पुढच्या वर्षी सवाई माधवराव पेशव्यांचा अपघाती मृत्यू याच्यात शनिवारवाड्यातच पडून झाला. तर त्यामुळे हे दोघे पेशवाईचे मोठे आधारस्तंभ उखडून पडले. पेशवाई आणखी डळमळीत व्हायला लागली. त्याच्या पुढे ते कार्य फॉरवर्ड करायला कोणी सक्षम नेता नव्हता. नाना फडणीस हे काय अतिशय इंटेलिजंट आणि राज्यकारभार सांभाळू शकणारे होते, पण सैन्य आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे थोडं अभाव होता सैनिकी वृत्तीचा किंवा लिडरशिपचा. तर त्यामुळे मग पेशवाईत अशी वेगवेगळी सत्ता केंद्र थोडी निर्माण व्हायला लागली. दौलतराव शिंदे तेव्हा मोठे सरदार होते, सर्जेराव घाटगे होते. तर मग या पुढचा पेशवा कोणाला करायचं? मग या सगळ्या सवाई माधवराव निपुत्रिक वारले, त्याच्यामुळे डायरेक्ट वारस कोणी नव्हता. मग आधीच्या पिढीचे नेक्स्ट एअर टू द थ्रोन म्हणजे याला वलायक असे कोण मेंबर आहेत त्याचा शोध घ्यायचं काम चालू झालं. मग राघोबा दादा रघुनाथरावांचे दुसरे पुत्र चिमणाजी यांना पहिलं पेशवा करण्यात आलं. पण नाना फडणीस त्या याच्यावर जरा खुश नव्हते. त्यांना दुसरे बाजीराव यांना म्हणजे राघोबा दादांचे सगळ्यात मोठे पुत्र
दुसरे बाजीराव यांना पेशवा करायचं होतं. त्यांनी बरंच राजकारण लढवून ते घडवून आणलं. चिमणाजी पेशवेंना पायउतार व्हावं लागला आणि बाजीराव पेशवे पेशवा झाले. आता चिमणाजी हे सुद्धा खूप त्यावेळी 17-18 वर्षाचे असतील. 1795-96 मध्ये बाजीराव हे 21 वर्षाचे होते. बाजीरावांना काही अनुभव नव्हता. त्यांची काही वर्ष नजर कैदेत गेली होती आणि कुठलाही प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यांच्याकडे कर्तबगारीही नव्हती. त्याच्यामुळे मग पेशवाच असा थोडा हे शक्तिशाली नाही म्हटल्यावरही सत्ता केंद्रांनी पुन्हा एकमेकावर कुरघोडी करायचं राजकारण सुरू केलं. नाना फडणीस, सर्जेराव घाटगे, दौलतराव शिंदे यांचं मग असं एकमेकात इंटरनल राजकारण, तू श्रेष्ठ कमी श्रेष्ठ, कोण ताबा घेणार हे सुरू झालं. त्यात पुढे मे बी 1798-99च्या सुमारास यशवंतराव होळकर आले. त्यांच्या बंधूंचा यांनी पेशव्यांनी म्हणजे विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देऊन त्यांचा वध केला. त्यामुळे यशवंतराव होळकर चिडून आले. त्यात 1800 मध्ये नाना फडणीसांचं निधन झालं आणि मग एक शहाणा सुरता सगळ्यांना एकत्र ठेवू शकेल असा इंटेलिजंट माणूस पेशवाईतनं दूर झाला आणि हे जे थोडेसे पुंड सरदार होते त्यांच्याकडे सगळी सूत्र आली आणि मग बाजीराव, यशवंतराव होळकर, दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे असे आपापल्या स्वार्थाचं राजकारण करायला लागले. त्यात पुण्याच्या रयतेला खूप त्रास व्हायला लागला. हे सगळं चालू राहिलं. यशवंतराव होळकर ऍक्च्युली शिंद्यांचं त्यांचं मोठं वाद होते. त्याच्यामुळे ते मिटवण्यासाठी ते बाजीरावाकडे आपली बाजू मांडायला आले. पण बाजीरावांनी त्याचं ऐकून घेतलं नाही. त्याच्यामुळे शेवटी हडपसरला बाजीराव आणि यशवंतराव होळकर यांच्यात युद्ध झालं 1802 मध्ये आणि त्या युद्धातनं बाजीरावांनी पळ काढला. आपली पराभव होतोय लक्षात आल्यावर आणि ते वसईला गेले आणि पेशव्यांच्याकडे शरण गेले असं म्हटलं पाहिजे. मग वसईचा तह झाला. त्या तहाद्वारे इंग्रजांनी पेशव्यांना, बाजीराव पेशव्यांना एक नामधारी पेशवा म्हणून फक्त मान दिला. पण सगळं बराचसा कारभार पुण्याचा पेशवाईचा आपल्या हातात घेतला. ते त्यांना पुण्यात आणलं. पुन्हा त्यांना पेशवे पदावर बसवलं. पण ते केवळ देखावा होता. या सगळ्या परिस्थितीवर इंग्रज, फ्रेंच हे लक्ष ठेवून होते की काय आपल्याला, कारण त्यांचं पुढे साम्राज्य उभारायचं हे होतंच इंटेन्शन्स. तर हे सगळं असे घाणेरडं राजकारण आणि कुरघोड्या हे चालू राहिलं आणि हे पुढचे 10-12 वर्ष चालू राहिलं. काही आणखी प्रकरणं घडत गेली. बाजीराव आणि यांनी, इंग्रजांनी अतिशय उत्तम त्यांच्या दृष्टीने कूटनीती आणि राजकारणाचा वापर करून त्यांनी भोसले, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर, दमाजी गायकवाड नव्हते तेव्हा, गायकवाडांच्या पुढची पिढी, त्या सगळ्यांची वेगवेगळे तह केले. कोणाला दादागिरी केली. असं करून सगळे जे पराक्रमी सरदार होते त्यांना त्यांच्यात फूट पाडली आणि बाजीरावांना एकटं पाडलं. तर हे बाजीरावांच्या लक्षात यायला खूप उशीर झाला आणि मग बाजीरावांनी शेवटचा प्रयत्न म्हणून इंग्रजांशी युद्ध करायचं आणि काय होईल ते होईल असं थोडंसं अप्रोच घेऊन जेवढी होती ते फौजेला एकत्र करून 1817 मध्ये, नोव्हेंबर 1817 मध्ये हा जो आपण ज्या परिसरात उभे आहोत इथेच मोठी लढाई झाली. त्याला तिसरं इंग्रज मराठा युद्ध म्हणतात आणि त्या युद्धाची व्याप्ती खडकी, दापोडी, बोपोडी, युनिव्हर्सिटीचा सर्व परिसर, गणेश खिंडा अशा जवळजवळ 10-12 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात होती. नोव्हेंबर 1817 मध्ये ही लढाई झाली. बापू गोखले प्रमुख हे होते पेशव्यांचे सेनापती आणि खुद्द बाजीराव पेशवे पर्वतीवरून ती लढाई दुर्बिणीतनं वगैरे बघत होते आणि जशी इंग्रजांची सरशी व्हायला लागली तसं बाजीरावांनी युद्ध संपायच्या आधीच त्यातनं पळ काढला आणि ते पळून गेले आपल्या लवाजम्यासहित. मराठ्यांची हार झाली. पेशव्यांनी पूर्ण म्हणजे राजाच इथं राहिला नाही. तर आता पेशवे एक तर त्यांना आधी नामधारी हे केलं होतं तोच राहिला नाही. मग इंग्रजांनी यथास्थित व्यवस्थितपणे पुण्याचा ताबा घेतला. ह्याच्यावर शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकायला लागला. तर त्याच्यानंतर मग पुढच्या महिन्याभरात त्यानंतर बाजीराव जवळ 7-8 महिने पळ काढत होते महाराष्ट्राच्या, मध्य प्रदेशच्या विविध भागात आणि शेवटी मे 1818 मध्ये त्यांना पकडलं इंग्रजांनी आणि त्यांना पुण्याला आणलं. पण त्यांना पेशवे होते, त्यांना असं डायरेक्ट काही शासन करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना बिठूर, कानपूरच्या जवळ बिठूरला त्यांची रवानगी केली आणि त्यांनी तिथे उर्वरित आयुष्य काढायचं असं त्यांना हे केलं आणि पुण्यात व्यवस्थितपणे इंग्रजी सत्ता आली. आता ह्या सगळ्या परिसरात तेव्हा मग ब्रिटिश सैन्याच्या खूप, इंग्लिश सैन्याच्या खूप छावण्या
निर्माण झाल्या होत्या, लष्करी अधिकारी राहायला लागले होते, इथे मोकळी जागा होती, युद्धक्षेत्र होतं, मैदान होतं. त्याच्यामुळे मग या भागात ते लष्करी अधिकारी, मग पुढे जशी भारतात ही यांची सत्ता दृढ होत गेली तसं इंग्रजांची, तसे मुलकी अधिकारी आले आणि मग बऱ्याच लष्करी अधिकाऱ्यांनी या भागात बंगले बांधले, इस्टेटी मोठ्या, आणि ठाणीही डेव्हलप, म्हणजे गॅरिसन हे स्टेशन किंवा एक युद्ध ठाणं असा हा सगळा परिसर त्यांनी डेव्हलप केला. ह्याचा रिक्वायरमेंट्स किंवा एकत्र जमण्यासाठी कुटुंबही आली त्यांची, त्याच्यासाठी मग प्रार्थना स्थळाची गरज भासायला लागली. त्याच्या आधी जी 2 प्रार्थना स्थळं होती ती पुण्याच्या पूर्व भागात होती. एक तर सिटी चर्च आणि दुसरं सेंट मेरीज चर्च. त्या भागातल्या सैनिकांना ते उपयोगी होतं, पण इकडे पश्चिम भागात चर्च वगैरे नव्हतं. मग या लोकांनी, सैनिकी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन इथे हे चर्च बांधलं. याचं मूळ नाव ऑल सेंट्स चर्च नव्हतं, हे लोक सांगतील मान्यवर, माझ्या चटकन लक्षात ख्राइस्ट चर्च किंवा असं काही नाव होतं त्याचं. तर तिथे मग प्रार्थना सुरू झाल्या आणि 1837 मध्ये, सॉरी ते सांगायचं, 1837 मध्ये इथे पहिलं छोटं चर्च बांधलं गेलं. मग ते अपुरं पडायला लागल्यावर 1844-45ला त्याचा विस्तार केला गेला. पण त्यानंतर मग अनेक संख्येने इथे ब्रिटिश अधिकारी वगैरे असल्यामुळे तीही जागा अपुरी पडायला लागली आणि 1866 मध्ये आपण ही जी वास्तू बघतोय ती 1866 साली बांधण्यात आली आणि मग इथे मोठ्या प्रमाणात प्रार्थना सभा वगैरे व्हायला लागल्या. 1866 मध्ये याची उभारणी झाल्यानंतर म्हणजे हे सगळा परिसर हा लष्करी ठाणं म्हणून उदयाला आलाच होता. अजूनही आहे, बरेच इथे सेनाधिकाऱ्यांचे बंगले जुने आणि असं खूप काही आहे लष्करी, ते तेव्हापासून आहे. आणि एक इंग्रजांचं भारतातलं एक प्रमुख लष्करी ठाणं बनलं खडकी हे. त्यामुळे तिथे जवळच 1869 साली ॲम्युनिशन फॅक्टरी सुरू झाली, दारुगोळ्याचा कारखाना जो आजतागायत आहे. तर असा हा थोडासा ह्या चर्चच्या स्थापना काळाच्या आधीचा किंवा स्थापनेच्या आसपासचा इतिहास मी थोडक्यात सांगितला. डिटेलमध्ये नॉर्मन लॅफ्रे सर सांगतील. आता थोडंसं चर्चच्या बाह्य आर्किटेक्चर विषयी थोडंसं सांगतो. आपण मागे जे याला गेलो, पंचावत चर्चला गेलो, तेव्हा ते मी सांगितलं होतं किंवा आपणही पाहिलं, रोमन बॅसिलिका पद्धतीचं चर्च होतं ते. तर हे थोडं वेगळ्या शैलीचं चर्च आहे. हे गॉथिक शैलीत बांधलेलं चर्च आहे, संपूर्ण दगडांनी बांधलेलं गॉथिक शैलीतलं चर्च आहे. गॉथिक शैलीची काही वैशिष्ट्य म्हणजे तिच्या कमानी या अशा वर टोकदार होत गेलेल्या असतात आणि बऱ्याच खिडक्यांच्या, दरवाजांच्या सगळ्या कमानी या अशा असतात. त्या रोमन बॅसिलिका पद्धतीत त्या गोल असतात, त्या वरच्या बाजूला टोकदार होत गेलेल्या असतात. हे एक वैशिष्ट्य. तर तेव्हा मी सांगितलं होतं की काही चर्चेसमध्ये मुख्य अल्टर, वेदीच्या मागे स्टेन्ड ग्लासेस असतात. तर तेही गॉथिक शैलीचं वैशिष्ट्य आहे. इथेही मुख्य वेदी जी आहे त्याच्या मागे वरच्या बाजूला स्टेन्ड ग्लासेस आहेत आणि हा सकाळचा सूर्य जेव्हा पूर्वेकडनं उगवतो आणि तो एका विशिष्ट अँगल आहे तर ते स्टेन्ड ग्लासेसमधनं जो प्रकाश येतो त्यामुळे ते अतिशय दीप्तिमान होऊन झालेल्या अशा दिसतात. आणि खरंच इथेही आहेत ते 3 स्टेन ग्लासेस आहेत. डाव्या बाजूच्या स्टेन ग्लासेसवर जिजसच्या जन्माचा देखावा आहे, मध्ये त्याच्या क्रुसिफिकेशनचा आहे आणि उजवीकडे रिझरेक्शन. तर असे 3 देखावे 3 मोठ्या स्टेन ग्लासेसमध्ये इथे आहेत. आणखीन एक गॉथिक शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे फ्लाइंग बट्रेस. म्हणजे ह्या ज्या जुन्या, ह्या मुख्य ज्या भिंती असतात त्यांना सपोर्ट्स लागतात, त्या कडेनी त्याला सपोर्ट्स देतात. तर डावीकडे तुम्ही पाहिलं तर ते बिल्ट इन बट्रेस आहेत, म्हणजे भिंतीला चिकटलेले आहेत. उजवीकडचे जर पाहिलेत तर ते फ्लाइंग बट्रेस आहेत, म्हणजे असे मध्ये पोकळ्या आहेत आणि असे येऊन ते भिंतीला सपोर्ट करतात. तर फ्लाइंग बट्रेस हे गॉथिक शैलीचं वैशिष्ट्य. तर या 2-3 वैशिष्ट्य गॉथिक शैलीची. मुख्य म्हणजे आर्चेस या त्याच्या टोकदार असतात, ते स्टेन ग्लासेस आणि फ्लाइंग बट्रेसेस. तर हे मुख्यतः लष्करी चर्च म्हणून डेव्हलप झालं. त्यामुळे इथे लष्करी पद्धतीच्या अनेक आठवणी, जुन्या स्मारकं जतन केलेली आहेत. नॉर्मन सर त्याविषयी सांगतील. त्याचा विधान किंवा प्लॅन आपण बघितलं तर जनरली क्रॉसच्या रूपात असतो. क्रॉसच्या जो हेडचा भाग असतो तिथे मुख्य वेदी, तशी तिथेही आहे पूर्वेकडे मेन अल्टर. त्याच्यानंतर आडवा भाग असतो क्रॉसचा, त्याला ट्रान्सेप्ट म्हणतात. डावीकडचा इथे पूर्ण ट्रान्सेप्ट नाही आहे, डावीकडचाच ट्रान्सेप्ट आहे. तर डावीकडच्या ट्रान्सेप्टमध्ये अनेक लष्करी स्मारकं तिथे बसवलेली आहेत. तिथे मान्यवरांना बसण्याच्या जागा किंवा त्याच्या वरच्या गॅलरीमध्ये बँड असायचा. बँड हे चर्चचं अतिशय महत्त्वाचं अंग असायचं, आजही आहे. तर तिथे बँड पॉईंट असायचा आणि लष्करी बँड बसायचा. तर हे एक कॉन्सेप्ट आणि ही एक
अल्टर ट्रान्सेप्ट हे क्रॉसचे भाग, मेन जो क्रॉसचा खालचा भाग असतो तो भक्तांसाठी, त्याच्यात मी मागे सांगितलं तसं नेव, तेल असे भाग आहेत. नंतर बाहेरच्या बाजूला पाहिलं तर हे 3 गॉथिक आर्चेस आणि मुख्य प्रवेशद्वारे वेस्ट साईडला आहे, जे वेस्ट फसाड म्हणून ओळखलं जातं ते. नंतर इथे बारीक हे तुम्ही बघितलं तर एक असे बाहेर आलेली हे असे भयानक प्राण्यांच्या रूपात अशासाठी असतात की त्यामुळे बॅड स्पिरिट्स म्हणजे सैतानी किंवा राक्षसी ऑफिशियल कपडे घालून टेनिस खेळायचे. म्हणजे पुरुष पूर्ण पांढऱ्या किंवा काळे पॅन्ट्स, शर्ट, कधी कधी त्याच्यावर फुल शर्ट, टाय, कधी कधी कोट, वरती डोक्यावरच्या टिपिकल ब्रिटिश घमेला टोप्या असायच्या, ग्रे ब्राऊन कलर, लाईट ब्राऊन, त्या घालून पूर्ण जाम्यानिम्यानी खेळायचे. बायका पायघोळ जगे घालायचे, त्यांचे ते पिसाच्या नक्षीदार टोप्या वगैरे नटून थटून टेनिस बॅडमिंटन खेळायचे. म्हणजे पुन्हा गेम. तर ह्या हेनरी विल्किन्सनी हा खेळ इंग्लंडला नेला, तिथे तो लोकप्रिय झाला आणि तिथल्या ग्लुस्टरशायर परगण्यातले मोठे उमराव हेनरी यांच्या मध्येही नावं आहेत, हेनरी विल्किन्सच्या मध्येही 1-2 नावं आहेत, सगळं मी नाही नोट केलेलं. तर हेनरी सॉमरसेट म्हणून ग्लुस्टरशायरचे एक फार मोठे उमराव होते, त्या काळी सरदार होते, त्यांना हा खेळ आवडला आणि मग त्यांनी त्यांची जी इस्टेट होती ती बॅडमिंटन ह्या गावी होती, अजूनही आहे. मी नेटवर शोध घेतला तर बॅडमिंटन हाऊस म्हणून प्रचंड मोठी इस्टेट त्या यांची हेनरी सॉमरसेट यांची अजूनही आहे. तर त्या प्रचंड मोठ्या इस्टेटमध्ये त्यांनी तो खेळ खेळायला सुरुवात केली सैन्याधिकाऱ्यांकडनं शिकून घेऊन आणि मग तो खेळ अधिक लोकप्रिय होत गेला. मग त्याचं पुन्हा गेम हा नाव मागे पडून बॅडमिंटन हे नाव झालं आणि आजही तो खेळ तेव्हापासून तो खेळ बॅडमिंटन या नावाने जगात लोकप्रिय झाला. आणखी एकच गंमत सांगतो, ह्या बॅडमिंटनचं हे शटलनी खेळलं जातं तेव्हा सुद्धा. तेव्हा चक्क पक्ष्यांच्या पिसाचं वगैरे कॉर्कमध्ये बुचामध्ये पक्ष्यांची खरी पिसं आत्तापर्यंत आता सिंथेटिक असतं. तर तेव्हा काय सांगत होतो मी, तर तेव्हा पश्चिम आणि उत्तर भारतात शटलनी बॅडमिंटन खेळायची सुरुवात झाली. दक्षिण भारतात त्याचं रूपांतर बॉल बॅडमिंटन मध्ये झालं. लोकरीचा असा एवढा बॉल, लोकरीचा नाही अगदी तशा मटेरियलचा बॉल असतो एवढासा, गोल्फच्या बॉलून थोडा मोठा किंवा तेवढाच जवळजवळ, आणि त्यांनी बाकी सगळं तेच. दक्षिण भारतात तिथल्या सैन्याधिकाऱ्यांनी असेल कोणी तो लोकप्रिय केला. तर अगदी गेल्या 50-1 वर्षापर्यंत बॅडमिंटन फारसं दक्षिण भारतात नव्हतं. प्रकाश पदुकोण हे जे महान खेळाडू आहेत त्यांनी साधारण 1980च्या सुमारास जागतिक पातळीवर अनेक पदकं जिंकली, स्पर्धा जिंकल्या. तर ते बंगलोरचे ते व्यायामासाठी बाहेर पडायचे, पळण्यासाठी वगैरे. तेव्हा त्यांना कोणी ओळखायचं नाही, कारण बॅडमिंटन हा दक्षिण भारतात फारसा पॉप्युलर गेम नव्हता. ते निवांतपणे मैदानात आपल्या व्यायाम, पळणं वगैरे करू शकायचे. खरं म्हणजे ते जागतिक कीर्तीचे ऑल इंग्लंड स्पर्धा, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेले होते, पण फारसं त्यांना तेव्हा ओळखलं जायचं नाही. त्यांच्यामुळे सुद्धा भारतात बॅडमिंटन हा लोकप्रिय. हे सगळीकडे आर्चेस आहेत, खिडक्याही टोकीदार आर्चेसच्या रूपात आहेत. वरती जी उतरते छप्र आहेत त्यावरती डॉर्मर विंडो किंवा व्हेंटिलेटर, डॉर्मर विंडो अशा साईडनी आहेत. तर जसं पूर्वेला सकाळी असताना त्या स्टेन्ड ग्लासेस मधून त्याचा प्रकाश येऊन ती चित्र स्टेन्ड ग्लासेसवरची अगदी दैवी दिसतात, तसंच या व्हेंटिलेटर्स किंवा डॉर्मो विंडो मधनं जे प्रकाश शलाका येतात त्या सुद्धा खूप विलोभनीय दिसतात. त्या अशा चर्चमध्ये येतात लांबलचक आणि एक छान वेगळं वातावरण आतमध्ये निर्माण होतं. तर या वातावरणाचा, आतल्या सगळ्या ऐतिहासिक स्मारकांचा आनंद घ्या आणि आपल्या सर्वांसाठी हा हेरिटेज वॉक संस्मरणीय होवो. व्यवस्थापन समितीचा मी हार्दिक आभारी आहे आणि पुढचा भाग ते घेतील. धन्यवाद. In divinity, we can put it that way. So this bottom portion is the nave, and this entire nave has been constructed out of stone, the flooring. But there is a reason for that. The reason is that, as we have informed you earlier, this was a garrison church. Garrison means a church used by the army basically, and also civilians. So if I say only army, no, it's wrong. Also for the civilian population. Now those days, the army used to come in uniforms, and on these first 2 pews, you will find there are brass plaques still. They are reserved for the governor and the
Southern Command Officer in Charge, GOC, what they call General Officer in Command, Southern Command. Now, while Bhushan was talking about the Peshwas and all that history, all that is a factual thing. This was a very central place for fighting. A very fierce battle took place here. There is no doubt about that. Unfortunately, those days there was a lot of bloodshed. Who lost is immaterial to us today. But yes, this place, Khadki, has a historical importance for all of us. Now, those troops used to walk in with their boots, and underneath the boots there will be studs, basically metal kind of pointers, so that they will grip the floor. Otherwise it will slip on this kind of thing. So that is why this is stone, so that the floor will not get spoiled. Tiles were available, this portion has the tiles. This is called I'll come to that portion later, but this portion has got the tiles here. So if you also see a couple of benches back, on the backrest there will be slots for the guns to be kept. Basically, this is where the troops used to keep their guns, because they used to come with the army dignitaries, the general officer in command, southern command, plus the governor of Bombay Presidency, it was called that time. And it used to cover right from Rajasthan, Gujarat, then western Maharashtra, going down to Goa and North Karnataka. So this was the Bombay Presidency earlier. Now this church was consecrated in the Bombay Presidency by one Bishop Thomas Carr in the year 1837. The earlier history I am not going to it, already Bhushan has said it, yes, he is right. It was known as Christ Church first, it was a very small church. And as the need was felt for more and more place to be enlarged to accommodate more of the congregation, a bigger structure was constructed. But again in the year around 1945-46, that also was quite small. So then this came up in 1866. Sorry, 1866 this structure came up. And in 1869 ammunition factory started. So then a lot of officers, again army officers, found the ammunition factory. HE factory came up parallelly with ammunition factory to give them the support for high explosives, and it became a very big military center. Now this covers part of the nave, as I told you. This is this portion, we cover that. Then if you see on your right, there are some boards which are put up there. Those have the history of all the priests, all the chaplains. Earlier they were called chaplains, who have served in this church. Now in this church we have got records from 1854 onwards till today. From 1837 to 1853 we do not have the records. We do not know why they were not maintained. For any reason I won't be able to explain that. But we have all the records with us, fortunately, of all the baptisms that took place, all the marriages that took place, and all the deaths that took place. So till I think about 10 years back, we had somebody coming from England and they said, we were baptized here in 1925, we want to see our records. So when we opened it and showed them, they were very happy. They said, can we have a copy, can I take a photo? I said, yes please. I mean, they get emotionally attached, they become very emotional, and they literally tears fall all out of the eyes. So this is part of the history of the records. Then, since it was a garrison church, mainly there were two sections of garrison that were really involved. One was the fighters, maybe the warrior class or the people who went to battle, and the other battalion was the support. Now that consisted of miners and marines. Now you'll ask why marines? Because this is far away. But no, this strategically, Pune if you see, even till today, it is very strategic. That is why you got an Air Force base in Pune today, whereas you won't have it in Bombay or Mumbai. The reason being is, Pune was very accessible to Mumbai, and any moment people could just go across from here by the fastest mode available then, horseback or maybe whatever kind of conveyance was available. So all the engineering, all the brains rested here, safe again from the seashore, because in case they were attacked first, of course Mumbai would get attacked. This will be a little protected. It also gave them a chance to prepare for the onslaught that may be coming. So we had totally a set of 7 colors
basically in this church. Now what do we mean by colors? Colors means the flags of the units. Each unit will have a flag. Like if you see in our school also, each house will have some color flag. You know, it will have color red, blue, green, yellow, whichever. And then there will be a flag or there will be a badge on that particular house. Likewise, every unit, even till today, the Indian Army also has got its own flags of the units. So there were Marine and the engineers, which 5 flags went to the BEG, Bombay Engineering Group, in 1993 we gave it to them. And these two, which you see, are nothing but replicas. And this was taken by the Outrance Rifles, basically which are known today as Rajputana Rifles, the 4th Battalion Rajputana Rifles. There are 2 flags also which are there. It was taken on 1st of November 2019. There was a big ceremony. There had a band coming all the way from Jammu and Kashmir. They were stationed there, and it was a very big event. That was the one time when the military band stood on this bandstand, and they played from there all the hymns what we sing in the church. So this is as far as the colors go. Now this is one of the warriors what we had, the Outrance Rifles. Why were these flags kept in the church? Because these are known as flags rested. Rested, what do we mean by rested? We mean, okay, they're rested wrong. We say, okay, rest. Do relax in your bench, maybe close your eyes, that is rested. But in terms of a color or a flag, when we say rested, it means that they were laid to rest here. They were buried here, not physically underground, but put in these kind of caskets. Those flags were put in those glass cases. So after they went out, they were vacant, so we put those boards inside them. Now, these belong to Outrance Rifles, as I told you. That was one of the very important battalions, which originated from the 23rd Bombay Native Infantry in the late, I think, 18th century. Then 1908, these were rested, and the Rajputana Rifles was formed, even under the British, but it was one Rajputana. Today we have about 7-8 Rajputana Rifles. The 4th Battalion Rajputana Rifles, they had laid a claim to these flags, and they requested us, if you don't mind, please give it to us. We will give you the replicas of the flags which are existing. So we said, okay. So these 2 flags which you see are nothing but replicas, they are not the original one. The original flags are with the unit today. This gives an idea of the maintained and fully looked after by us. This property from the former government churches in India moved to the Indian Church Trustees, and then the managers of that were the PDDS. So they own the property today. This is a little bit of the history of that particular thing, which I told you about the flags and the plaques. Made out of a combination of brass and zinc, and it has got a sound that well-wise and well-used in the church. It is primarily used to, it's like a call of worship. So when you ring the bell, the people nearby will hear, okay, now it's time to go to church. So it's a reminder for them. The church service is starting. So that is one part. Normally we ring the bell on 3 occasions. One is for the start of the service, not at the end. It's only at the start of the service. Then on weddings and at a funeral. So weddings and the church service, the bell will be on the, it will be a double ring bell, ting, tang, 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 that way to go. But for a funeral, we just tang, tang, it will go that way. So there are different types of ringing for the bells also. Now, the aisles is this portion, which is the center portion, which is kept out. So normally the people will walk in this portion, coming up to the altar to receive the communion, what the Reverend Namaskar is talking about, Prabhu Bhojan and all those things. The pulpit, as we also mentioned, is a sacred place from where the sermon, the priest will give the sermon, what the reading was in daily life. The transit, what he was talking about, is that normally it's in the shape of a cross. But this is a little peculiar. This is called the transit here, this portion. Now, had this gone deeper there, then it would have been in the shape of a cross. But this is a half kind of a transit. And it is maybe to just accommodate some people here to have a bandstand there. But there are some churches like St. Mary's Camp that are proper. This portion here
demolished over there itself. Then there are two more at the back, which he has forgotten to mention about. Now those are for the evening when the sun is in the west. At that time that will get lit up. Right now it is dark because there is no light behind it. Likewise, there are at least 6 over here. And again, this is representative of the Trinity. I told you the 3 rings. You can see them very clearly in this. And there are 3 pictures. So we took at maybe we take it as the Trinity, representative, nothing more. So this is about the stained glass windows. Important thing is, if you see the stained glass windows, they look very simple. But they are small pieces of glass which have been cut and assembled together by lead. Now each of these glasses weighs more than 1 ton. That is more than 1000 kgs, each of those glasses. We are not supposed to shine bright light on it. Like suppose if you are taking a film shooting, the light is hot, because that lead will melt. But you will ask another question is then how come when the sun is shining on it, it doesn't melt? It's simple. The sun shines maximum to about 50 degrees at the most, direct blast. In the morning it will not be that strong. It will be maybe around 30 degrees or so. Maybe peak summer it will be on top, that time the glass is protected. So at that time this will not melt. But if you have a hot light shining on it, that lead will just melt and all the glass pieces will just fall. So this is a little bit about that stained glass windows. The roof, as you see, is in that Gothic shape, and it has been made out of 2 layers. One is the galvanized tin sheets on top, and also mahogany wood. Last so many years it has remained as it is. We just get it painted now and then. We take care of the maintenance of it so that it is maintained well. But it's really very good wood and you cannot get it. There will not be any iron in that. If you see all the rafters, everything is made out of wood. The simple engineering technique is that if you have iron rafters in that, over a period of time, when it is hot, the iron will expand. So it will tend to push the walls. When it contracts in winter, it will shrink. It will again pull the walls together. So that could damage the walls in the long run. So that is why wooden rafters have been created over there. Now the last part is a small little area here. This is called the choir pews. Now this is where the choir sits. The person who plays the organ, the organist, will sit over there at the electronic keyboard. Earlier we had a manual bellows organ, so somebody had to wind it and then somebody had to play it. So that was called a bellows organ, but it stopped functioning in I think around 1978 or so. We donated it to another church and they used it for some years, then they could also not maintain it. It required a lot of maintenance. Then there are the 2 vestries. One is for the priest and one is, as he mentioned, the bishop. That is inside there. The bishop's chair is there. Now, how do you identify the bishop's chair? If some of you have seen a bishop's dress, you'll find he has a long hat kind of a thing. So, on those chairs, that is all engraved. So that is for the bishop. So, none of us sit on those chairs as a mark of respect. It belongs to the bishop. When he comes, only he will sit here. He will be coming now for Easter service here. So, that time he will be sitting in that chair. So, everything has been kept in its place. And we have tried to maintain it to the best of our abilities. It's a huge church and we definitely have a lot of money to spend in the maintenance. And as you know, older person requires more of maintenance by way of sicknesses, illnesses. Now sicknesses means, okay, tin sheets, sometimes you have to look at it, get it repaired. And the wood, sometimes these benches, these are all original benches. We have kept it, we have retained it, we have not destroyed it, to give it the originality. So this is about the church. And if I like to thank Mr. Norman for giving his valuable inputs, taking so much of initiative and giving all these inputs. To start with, this program has been sponsored by BVG. I am thankful to BVG for taking this initiative of Heritage Walk, and I am a big fan of the BVG promoter because I met him personally. I had an opportunity to meet him, Mr. Hanuman Ramdas Gaikwad,
and I think only once I met, but I was really inspired by his speech and his journey and his experience. I'm sure you all will be knowing about it, but just to give you a few minutes of information, BVG is the company started, then upgraded himself to be an entrepreneur and started with 8 employees. Today they have almost 55,000 employees with 500 crores of turnover. It's a big journey, it's a big thing, and such company taking this initiative of Heritage Walk, as we are thankful to them. And of course, Dr. Ganesh Rao, the History Department Head from Haribhai Desai College of Arts and Science. We are thankful to him as well for taking care of this program, coordinating with us and ensuring all the people who are coming here to give the information about this entire historical place. Of course, Mr. Bhushan Talwalkar, we cannot ignore him, because he is the main person in coordinating with all like church and the BVG and all the institutions involved into it. And it was really good. The way he explained was very, very beautiful. And they stayed in few minutes, but a long history. It was really, really very good. We appreciate his knowledge, information, and the way he presented. Thankful to him. And Mr. Norman Raffley is one of the founder member of a church, very, very senior. And to due respect to him for his initiative, taking the initiative and the information given to you in the short period of time, thankful to him. And of course, like this entire church is a place for spiritual gathering. So our spiritual leader, Reverend Manoj Kate, for giving his entire information about spirituality in the simplest way that anybody can understand, we are really thankful to him for giving us. Last but not least, Maharashtra Times for covering this program. And thank you all who have come